रामराव अर्जुन. राम. आपण आज खादगावच्या शिवारामध्ये आलेलो आहोत, अर्जुनरावांच्या बागेमध्ये. अर्जुन कोकडे हा बाग आपण याला पाणी सोडलं होतं 17 तारखेला, 17 डिसेंबरला. जवळजवळ 1 महिना झाला. आज 16 जानेवारी. पाणी ज्यावेळेस आपण सोडलं, प्रथम पाणी ज्यावेळेस सोडलं शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस आपला पहिला उद्देश हा होता की चौकी चांगली बनवायची. तर आज जवळजवळ 1 महिना होत आलेला आहे आणि आपल्याला पाहिजे तशी चौकी बनलेली आहे, अजूनही बनते आहे. पहिलं पाणी ज्यावेळेस आपण नियोजन केलं होतं तर आपण 3 ड्रिपनी केलं होतं. याच्या अगोदर आपण त्याचा व्हिडिओ बनवला होता. पहिलं पाणी मधल्यामधून, नंतर दुसऱ्यामधून आणि नंतर तिसऱ्यामधून 2-3 दिवसाच्या गॅपनुसार आपण ते पाणी दिलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण ज्या ज्या फवारण्या जरुरी होत्या त्या दिल्या होत्या. आपण ताकद दिली त्याला. त्यानंतर मध्ये थोडासा माव्याचा अटॅक होता, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण 2 फवारण्यामध्ये तो मावा आपण कंट्रोलमध्ये केला होता. ठीक आहे. आता आज 1 महिन्यानंतर चौकीची स्थिती ही आहे. कशी आहे चौकी सर, दाखवायची व्हिडिओमध्ये? बघा, तर तुम्हाला चांगली पक्की, त्याला आपण मॅच्युअर चौकी म्हणतो, झाडाच्या सगळ्या बाजूनी एक मॅच्युअर चौकी जी आहे ती आपल्याला दिसते. आता 30 दिवसानंतर यांनी कळी काढणं सुद्धा सुरू केलेलं आहे. आणि चौकी बघा सर, सगळ्या बाजूनी एक समान चौकी आहे. जसं मी पहिल्या पाण्याच्या वेळेस सांगितलं होतं की चौकी जर मजबूत असेल तर जी कळी निघते त्याच्यामध्ये मादी कळीचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. आता काही झाडांवर आता कळी निघालेली आहे थोड्याफार प्रमाणामध्ये. कळी निघालेलं झाड आहे का सर? एखादं आहे दाखवायचं ना, 1-2 आहेत. आता हे पहा सर, सगळ्या बाजूनी एक मजबूत चौकी निघाल्याचं परिणाम काय आहे? आता मादी कळी आपल्याला सगळीकडे जेवढी कळी दिसते आहे ही 90% आपली डमरूसारखी मादी कळी आहे आणि स्ट्रॉंग पण आहे सर. स्ट्रॉंग पण आहे. या बाजूने सुद्धा निघणं सुरू झालेलं आहे. हे बघा, या पण झाडावर चांगली मादी कळी दिसते. हा, सगळ्याच झाडांवर अजून मादी कळी किंवा नळकळी कोणत्याही प्रकारची निघालेली नाही आहे. पण काही झाडांवर जिथं निघली तिथं मादी कळीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. जिथं स्टोरेज चांगलं आहे तिथं स्टोरेज चांगलं आहे. बरं सर, आता हे मादी कळी किती दिवसात निघन? हे बघा, चौकी चांगली नर आणि बनायलाच मादी महिना कळी. लागतो. काय होतं, पाणी पहिलं दिल्यानंतर 15-20 दिवसामध्येच बऱ्याचशा ठिकाणी कळी निघणं सुरू होतं. शेतकरी एकदम आनंदी होऊन जातो की आपल्याकडं कळीच कळी दिसायली. जसं अर्जुनराव दुःखी होते थोडेसे, कारण अर्जुनरावांना पहिल्या 15 दिवसामध्ये कळी दिसतच नव्हती. हा, नाही ना, लगेच नाही ना. मग त्याच्यामुळेच म्हणलं दुसरीकडे निघून राहिली आपली का नाही. तर त्यावेळेसही आमची चर्चा झाली होती की म्हटलं अर्जुनराव, आपल्याला सध्या कळी काढायची नाही आहे, आपल्या झाडाला अगोदर चांगली चौकी मजबूत बनवून द्यायची. बरं, मला काय म्हणायचं सर, हां सर, आता चौकी बनली तर आता आपण पहिल्या पाण्यापासून तर आता चौकी ह्या स्टेजला आहे. आता फूट निघणार आहे, 10-15 दिवसामध्ये आपल्याला चांगली कळी दिसणार आहे बागेत. तर ह्या स्टेजपर्यंत आपल्या फवारण्या किती झाल्यात? आपल्या फक्त 2 फवारण्या झाल्या सर. हा, 2. 2 फवारण्या झाल्यात. तेही 2 माव्यासाठी आपण फवारण्या घेतल्या. बरं. आणि ताकदीसाठी आपण कळी निघायच्या, चौकी बनायच्या पाणी सोडलं त्यावेळेस आपण त्याची कोणती आपली मधून आपण ड्रीपमधून औषध सोडलं. 05234 सोबत पिकअप जादू दिलं होतं का? जादू वगैरे सोडलं होतं. ज्यावेळेस मुळं सक्रिय झाले त्यानंतर पहिलं पाणी कंप्लीट झाल्यानंतर पहिलं तुम्ही ते आणि पहिलं पाणी सुद्धा आपलं 10 दिवसामध्ये कंप्लीट झालं होतं. बरेचसे शेतकरी काय करतात की पहिलंच पाणी सोबत देऊन टाकतात सगळे. नाही सर, आता बऱ्याचशा बागात आपण पाहतोय ना, आता आपले मोसंबी सोबत डाळिंबाचे पण बाग आहे. तर आताच्या स्टेजपर्यंत 13-13, 14-14 फवारण्या झालेले शेतकरी आहे. हा, सर, हे लॉजिक मला तरी नाही कळत. माझ्या नियोजनामध्ये एवढ्या फवारण्या होतच नाहीत. त्यामुळं का करतात लोक एवढ्या फवारण्या? त्यांचं लोक तत्त्वज्ञान माझ्याकडे पळू नाही. राहिले फवारे घेऊ. हां, आणि तुम्ही किती फवारण्या केल्या आतापर्यंत? हा, तुम्ही किती फवारण्या 2च केले. 2च केल्या? हा, 2च झाले ना आपले. अच्छा. लोक तिसऱ्या दिवशीच पळू राहिले. सर्व काय म्हणे का बाबा आपल्याला कमी खर्चात उत्पन्न करायचं, तुम्ही याच्या मागाला. आता आपले 250 झाडांसाठी हा, जेव्हापासून आपण पाणी फोडलंय 1 महिना झाला, हा. किती खर्च झाला आतापर्यंत? खर्च काय आपला आता फवारण्याचं काय झालं असं लय झालं तर 6-7 हजार रुपये झाले असतील फवारणी. हम्म. म्हणजे आणि बाकीचं ड्रीपमधून डोस आपण जे सोडलं त्याचं
6-7 हजार रुपयामध्ये आपलं विश्रांतीमधल्या सुद्धा फवारण्या असतील त्यात, पाणी सोडायच्या अगोदरच्या सुद्धा फवारण्या. हो ना, मग हम्म. जे आपण ती पाण्यासोबत ती कॅन सोडली हा, ते सगळं मिळून सांगितलं का हा, तुम्ही? हा, 37,000. ड्रिपचं आणि फवारणी फवारणी. 6-7 हजार रुपये खर्च झाला. हा 10,000 समजा. हा, तुमचा 10,000 जाण्या येण्याचा खर्च पण लागला असेल ना? नाही ना, जाणे काही औषधं तुम्हाला आणावं लागले असतील, हा. काही आम्ही दिले. हो ना. बरं. 250 झाडामध्ये आता पहिल्या एका महिन्यामध्ये 1-1.25 महिन्यामध्ये 7 ते 8 हजाराचा खर्च झालेला आहे. आता त्या हिशोबाने लोकांनी विचार करायचा की डाळिंब बागेमध्ये किती खर्च करायचा. आम्ही असं नाही म्हणत की लोकांनी खर्च करू नये. बरेचसे लोक म्हणतात की खूप खर्च केल्यानंतर खूप उत्पादनसुद्धा होतं, पण आमचं तत्त्वज्ञान हे आहे. आणि बाहेरच्या देशांमध्ये पण तुम्ही बघा, आपण ज्या पद्धतीने लोक करतात त्यांचाही एक करण्याची पद्धत हीच असते की स्टेप बाय स्टेप. जसं आपलं पहिली स्टेज होती की बा आपण तानाच्या काळामध्ये, तानावर झाडाला सोडायच्या अगोदर आपण विश्रांती काळामध्ये त्याला ताकद दिली होती. कारण पहिल्याच वेळेस होतं, त्यामुळे यावेळेस असं तर काही नव्हतं की अगोदर हार्वेस्टिंग झालेली होती. पण ज्यावेळेस 14-15 महिन्याचं झाड होतं त्यावेळेस आपण विश्रांती काळ त्याच्यामध्ये ताकद दिली. त्यानंतर आपण त्याला तानाच्या काळामध्ये तानावर सोडलं त्याला. आणि तानावर सोडताना सुद्धा आपण ज्या फवारण्या केल्या ज्यांनी पानगळ व्हायला पाहिजे त्याची मात्रासुद्धा नियंत्रित मात्रा होती. आता जसं इथ्रिलचं जे प्रमाण आहे याच्यावरही बऱ्याचशा शेतकऱ्यांचं कन्फ्युजन असतं की इथ्रिल किती घ्यायचं. आपण 1-1.5% घेतलं होतं, 1-1.5 ml घेतलं होतं आपण तर. आणि इथ्रिलची आपण एकच फवारणी घेतली होती, त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 60 ते 65% पानगळ आपली झाली होती. आपण इथं 90%, 80% पानगळ केली नाही. आणि शेतकरी मित्रांनो, 80%, 90% पानगळीची खरंच गरज नसते. त्यामुळं जे 2 ml, 2.5 ml, 3 ml, मी तर 3.5-4 पण ऐकलेले लोकांचं. मला कळत नाही की एवढी पानगळ करून करणार काय. बरं कारण सर, जर 80%, 90% जर पानगळ झाली आणि त्यावेळेस जर तुम्ही पाणी फोडलं तर बाग आघाडीवर जाण्याची 100% शक्यता असते. बरं सर, माझा आज असा एक प्रश्न होता. आता चौकी चांगली बनली बागेमध्ये, पण आता इथून पुढं मादी कळी निघण्यासाठी काय शेड्यूल काही राहील? करायची गरज नाही आपल्याला. आपण जी ताकद दिलेली आहे आता झाडच ते करणार आहे. बरं, इथून पुढचं शेड्यूल काय राहील आपलं? इथून पुढे आता आपण एक माव्याची अजून एक फवारणी घेऊयात हां की आता, कारण ह्या नवीन जी हा, चौकी मावा, सुरू रसशोषक झालेली किडी, आहे, थ्रिप्स वगैरे काय जो अटॅक आहे, कंबाईन आपली कारण integrated शेंडा फवारणी निघल्यानंतर रसशोषक किडींचा अटॅक मला चालू थोडीशी होऊन मराठी व्यवस्थित येत नाही, बरं, त्यामुळे माझ्या बरं. बोलण्यामध्ये गडबड होऊ शकते सर. बरं 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 तर आपण याला मावा, रसशोषक किडी आपण जी आहेत बरं. आणि जमिनीतून काही ग्रेड पाण्यामधून हा, जमिनीमधून हा. आपण देऊ ना. काय द्यायचं आपल्याला? याच्यामध्ये आपण किती 58-18 हा ग्रेड द्यायचा आपल्याला. 18-58 जे आहे 58-18 नंबर 00 अगोदर 58-18 60-20 होतं. हा, आता हा. ते 58-18 manufacturing कमी झालेलं आहे, त्यामुळे ते जमिनीतून द्यायचं. जमिनीतून द्यायचं आहे. काही न्यूट्रियन्स वगैरे द्यायचे. मायक्रोन्युट्रिएंट्स आपल्याला येत्या 3 पाण्यामध्ये हां, कंटिन्युअस मायक्रोन्युट्रिएंट्स द्यायचे. किती दिवसाचे कोणते गॅप? द्यायचे आपल्याला? आता जे पाणी इथून पुढे जाईल ते आपलं 6 ते 7 दिवसाच्या गॅपने आपलं पाणी जाईल. तर प्रत्येक पाण्यामध्ये आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट द्यायचे. कोणते द्यायचे आम्ही शेतकऱ्याला सांगू. चालेल. आणि येणाऱ्या काळात मादी कळी चांगली निघल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चांगली मादी कळी शेतकऱ्यांना दाखवू. हां, म्हणजे आता जसं मी आता यांना आज आहे 16 तारीख, 16 जानेवारी, आणि मी अर्जुनांना आजच शब्द दिलाय की आपण 2 तारखेला 2 फेब्रुवारीला ह्या बागेमध्ये येऊयात. जसं आता तुम्हाला इथं 2-4 ठिकाणी लाल लाल दिसतंय ना, जवळजवळ 90% बागामध्ये तुम्हाला लाल दिसेल. 2 फेब्रुवारी. शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा माझा शब्द. मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती. 2 फेब्रुवारीला आपण परत ह्याच बागामध्ये व्हिडिओ काढू आणि त्यावेळेस तुम्हाला मादी कळीचं प्रमाण किती आहे ते दाखवू. माझा जो अंदाज आहे, ज्या पद्धतीने मी बाग नियोजन करतो, या बागेमध्ये 65 ते 70% मादी कळी असेल. 90%चा क्लेम आम्ही करत नाही आणि आम्हाला 90% नको सुद्धा, कारण नरकळीची सुद्धा आवश्यकता असते. आपल्याला क्रॉस पॉलिनेशन करायचं असतं, नॅचरल पॉलिनेशन सुद्धा होऊ द्यायचं असतं. आणि 65-70 करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की अशा काही केमिकल्सची फवारणी करू नये ज्यांनी मधमाशी डिस्टर्ब होईल, कारण हा काळ खूप महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस आता कळी सेट होते आणि कळीचं रूपांतर आपलं ज्यावेळेस फळामध्ये होतं त्यावेळेस मधमाशी जी आहे त्याचा रोल खूप महत्त्वाचा असतो. सर, 65-70% वन टाइम सेटिंग होऊन वन जाईल, टाइम सेटिंग होऊन, म्हणजे पाहिजे तेवढे अपेक्षित फळं मिळून जातात शेतकऱ्यांना. आणि आता हे झाड आहे 18 महिन्याचं. ज्यावेळेस आपलं फळ निघेल त्यावेळेस हे 25-20 महिन्याचं असेल. त्याची जी कॅपॅसिटी आहे, लोड बेरिंग कॅपॅसिटी आपण ज्याला म्हणतो, किती फळ ते धरू शकतं, आपल्याला त्याच हिशोबाने करावं लागेल. आणि जेवढी माझी अंडरस्टँडिंग आहे, आपल्याला ह्या बागेमध्ये थिनिंग करावं लागेल.
शेतकरी मित्रांनो ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण की झाडाच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त जर फळांची संख्या असेल तर ती तुम्हाला किती प्रतिशतमध्ये थिनिंग करायची ते बघणं आवश्यक असतं, ते जरुरी असतं. सर थिनिंगला काय म्हणतात मराठीमध्ये? शॉर्टिंग करणं म्हणजे काढून घेणं. सॉर्टिंग पण इंग्लिशच झालं ना सर? त्याला आपण सांगू नंतर मराठी. काय म्हणतात तो मोसनभाई थिनिंग? विरळणी करणं म्हणजे फळसंख्या कमी करायची. हा, थोडीशी फळसंख्या आपल्याला विरळणी करणं सर. त्याच्यामध्ये काय असतं, दोन आता 3 फळं आहे मधलं जे कवच फळ काढून घ्या, 2 स्ट्रॉंग फळ तुम्ही पुढे डेव्हलप करा. कारण आता समजा त्याला एक थिनिंग ठिकाण करणं आहे. म्हणतात. उदाहरण घेऊयात आपण. आता या ठिकाणी आपल्या समजा 3-4 एकाच ठिकाणी कळ्या लागलेल्या आहेत. आता हे ठिकाण किंवा याची इथं बघूयात. हां हां. आता याच्यामध्ये बघूया सर, थोडंसं क्लोज मध्ये घ्या. 5 मध्ये आता याच्यामध्ये 2 मादी कळ्या आहेत, 2 नाही 3 4 मादी कळ्या. 4 मादी कळ्या आणि एक 2 नर नर आहे. कळ्या. एक नर आहे. आहे. हां. तर नर तर गळून जाणारच हो आहे. हो. आणि एखादी मादी कळी, आता हे 4 पैकी 4 एखादी मधून मादी एक कळी काढू जी शकतो कमजोर आपण. आहे, काढू शकतो. जी छोटी वाटते तिचं, किंवा तिचं काही अटॅक वगैरे वाटला, एखाद्या बुरशी अटॅक वाटलाय आणि ती खराब झालेली आहे. कारण आपण कितीही फवारण्या केल्या तरी 100% त्याच्यावर नियंत्रण होत नसतं. बरोबर. म्हणजे निसर्गावर आपण 100% नियंत्रण करू शकत नाही, तसंच हे आहे. चालेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, फवारण्यावर थोडासा कमी खर्च करा, जिथं आवश्यक आहे तेवढंच करा. हो सर, चांगलं उदाहरण. तुम्ही महिना 6 महिन्यामध्ये चांगली चौकी बनवून कमी खर्चात चौकी बनवली. हां, आमचा जो पहिला उद्देश होता चौकी बनवायचा, तो आज मी तरी सॅटिस्फाईड आहे. शेतकऱ्यांचं विचारा तुम्ही. काय वाटतं तुम्हाला, कमी खर्चात झाली का तयारी तुमची मादी कळी निघण्यासाठी बागेत? सर्व चांगली चौकी बनली की ना? हो, चौकी एकदम बेस्ट बनली. तुम्ही आजूबाजूला बाग बघत असाल ना शेतकऱ्यांचे? हो, बघतो ना, पण त्यांचे ते थोडे आपल्या अगोदर धरल्यामुळे त्यांचे आम्हाला सारे लालच बागीचे दिवस राहिले. बर. कळ्या लाल आपल्या याच्यात तर आपल्या याच्यात तुम्ही पाणीच लेट आहे आपलं. आता ते आलंच आपलं बी. पाणीच लेट आहे आपलं त्यांच्यापेक्षा. हा. आणि आपण ज्यावेळेस पाणी दिलं, पहिलं पाणी दिलं, त्या दिवशी सुद्धा तुम्हाला काय म्हटलं होतं मी, की आपल्याला 25 ते 35 दिवस हा टाइम पाहिजे चांगली चौकी बनवण्यासाठी. हो. आता आज जवळजवळ 29 दिवस झालेले आहेत पहिल्या पाण्यानंतर. ठीक आहे, पहिलं पाणी दिल्यानंतर ते लागू व्हायला 4-5 दिवस लागतात. त्यामुळं टेक्निकली जरी बघितलं तर आपलं 25 दिवस झाले बाग फोडून. 25 दिवसामध्ये आपण योग्य प्रमाणामध्ये इथं चौकी बनवलेली आहे. चालेल, ठीक आहे सर. धन्यवाद. धन्यवाद सर.